धर्मात गीतेला किंवा ख्रिश्चन धर्मात बायबलला दिलं जातं. तो ग्रंथ आहे धम्मपद. आपल्या स्रोतांमधून आपण हे समजून घेणार आहोत की हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले हे शब्द आजच्या या धावपळीच्या गोंधळाच्या जगातही इतके महत्वाचे का आहेत. आणि सुरुवात याच्या नावापासूनच करणं मला वाटतं योग्य ठरेल. धम्मपद. यातला धम्म म्हणजे केवळ धर्म नाही तर सत्य, निसर्गाचा नियम किंवा जगण्याचा योग्य मार्ग. आणि पद म्हणजे शब्द किंवा पाऊल. त्यामुळे याचा एक खूप सुंदर अर्थ होतो, सत्याच्या मार्गावर टाकलेलं प्रत्येक पाऊल किंवा सत्याकडे नेणारे शब्द. हा ग्रंथ म्हणजे भगवान बुद्धांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या गरजेनुसार दिलेला उपदेश आहे, जो नंतर एकत्र केला गेला. वा, सत्याकडे नेणारे शब्द हे ऐकूनच उत्सुकता वाढतेय. चला तर मग या शब्दांच्या दुनियेत जरा खोलवर जाऊया. पाहूया की याची रचना कशी आहे, यातली मूळ शिकवण काय आहे आणि ती आज आपल्याला कशी उपयोगी पडू शकते. तर सर्वात आधी याची रचना समजून घेऊया. आपल्या स्रोतांनुसार धम्मपद हे त्रिपिटकातल्या खुद्दक निकायाचा एक भाग आहे. पण हे काही मोठं महाकाव्य किंवा एका सलग कथानकासारखं आहे का, की याची मांडणी वेगळी आहे? नाही, याची मांडणीच याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आणि शक्ती आहे. हा ग्रंथ म्हणजे काही हजारो पानांचं महाकाव्य नाहीये. उलट तो अत्यंत संक्षिप्त आणि सुटसुटीत आहे. यात थेट मानवी मनाला आणि आचरणाला भिडणारे विचार आहेत. यात एकूण 26 वग्ग म्हणजे प्रकरणं आणि फक्त 423 गाथा म्हणजेच श्लोक आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा ग्रंथ मूळ पाली भाषेत रचला गेला, जी त्या काळातल्या सर्वसामान्यांची, लोकांची भाषा होती. संस्कृतसारखी केवळ विद्वानांची नाही. त्यामुळे हे ज्ञान थेट लोकांपर्यंत पोचलं. फक्त 423 श्लोक म्हणजे हे एक प्रकारे आजच्या ट्विटर थ्रेडसारखं झालं की नाही, जिथे कमी शब्दात मोठा विचार मांडला जातो. पण ही 26 प्रकरणं म्हणजे काय? प्रत्येक प्रकरणात एक वेगळा विषय हाताळलाय का? अगदी बरोबर. ही रचना खूप विचारपूर्वक केलेली आहे. प्रत्येक वग्ग एका विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळे शिकवणं समजायला आणि लक्षात ठेवायला सोपी जाते. उदाहरणार्थ, आपल्या स्रोतांमध्ये काही प्रकरणांचा उल्लेख आहे. पहिलंच प्रकरण आहे यमक वग्ग. यमक म्हणजे जोडी. अच्छा, म्हणजे यात प्रत्येक गोष्ट जोडीने तुलना करून सांगितली आहे. जसं की चांगलं आणि वाईट, प्रकाश आणि अंधार, असं काहीसं? अगदी तसंच. यात चांगल्या विचारांचे परिणाम काय होतात आणि वाईट विचारांचे काय हे समोरासमोर मांडलं आहे. ही शिकवण्याची एक प्रभावी पद्धत आहे. त्यानंतर आहे चित्तवग्ग. हे प्रकरण पूर्णपणे मनावर केंद्रित आहे. मनाची चंचलता, ते कसं माकडासारखं एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारतं आणि त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं याचं सखोल मार्गदर्शन यात मिळतं. अरे, हे तर आजच्या काळात खूपच लागू होतं. आपलं मन तर सोशल मीडियाच्या नोटिफिकेशन्समुळे सतत उड्या मारत असतं. म्हणजे ही मंकी माइंडची समस्या हजारो वर्षांपासून आहे. नक्कीच. आणि म्हणूनच हे मार्गदर्शन कालातीत आहे. आणखी एक सुंदर प्रकरण म्हणजे पुष्पवग्ग म्हणजेच पुष्पवर्ग, फुलांवर आधारित. फुलांवर आधारित प्रकरण हे तर खूपच काव्यात्मक आणि सुंदर वाटतंय. यात काय सांगितलं असेल? आहेच. यात फुलांच्या उदाहरणातून जीवनाचे मोठे सिद्धांत स्पष्ट केले आहेत. जसं की जीवनाची क्षणभंगुरता, सौंदर्य आणि त्याचा योग्य वापर. एक गाथा सांगते की जसा एखादा कुशल माळी बागेतून फक्त सुंदर आणि सुगंधी फुलं वेचतो, पानांना किंवा फांद्यांना धक्का न लावता, तसंच ज्ञानी व्यक्तीने या जगात वावरावं. जगाकडून केवळ सद्गुणच ग्रहण करावेत, पण जगाला कोणतीही इजा पोचवू नये. वाह, हे ऐकून मला आजच्या इन्फॉर्मेशन ओव्हरलोडच्या युगाची आठवण झाली. जसा माळी फक्त चांगली फुलं निवडतो, तसा आपण इंटरनेटवरच्या माहितीच्या प्रचंड कचऱ्यातून फक्त खरं, चांगलं आणि उपयुक्त ज्ञान कसं वेचायचं हे शिकण्यासारखं आहे. पंडित वग्ग यात मूर्ख आणि विद्वान व्यक्ती यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे. आणि इथे बाल म्हणजे मूर्ख ज्याला ज्ञान नाही तो नव्हे, तर तो ज्याला योग्य अयोग्य कळत असूनही जो चुकीच्या मार्गावर चालतो. आणि पंडित म्हणजे केवळ ज्याच्याकडे खूप माहिती आहे तो नाही, तर जो त्या ज्ञानाचा वापर स्वतःचा आणि इतरांच्या भल्यासाठी, आचरणासाठी करतो. तो म्हणजे विद्वत्ता ही डिग्री किंवा माहितीच्या साठ्यात नाही, तर कृतीत आहे. ठीक आहे, ही रचना तर खूपच आकर्षक आहे. असं म्हणतात की या ग्रंथाची सुरुवातच मनाच्या सामर्थ्याबद्दलच्या एका अत्यंत प्रभावी श्लोकाने होते. तो श्लोक आहे मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया. याचा नेमका अर्थ काय आणि याचं इतकं महत्त्व का आहे? याचं महत्त्व प्रचंड आहे.
कारण बौद्ध धम्माच्या संपूर्ण शिकवणीचा पाया ह्या एका ओळीत समावलेला आहे असं म्हटलं तरी चालेल. याचा शब्दशः अर्थ आहे, सर्व कर्मांमध्ये मन अग्रभागी आहे, मनच श्रेष्ठ आहे आणि सर्व कर्मेही मनोमय आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली प्रत्येक कृती, आपला प्रत्येक शब्द किंबहुना आपलं संपूर्ण आयुष्य हे आधी आपल्या मनात, आपल्या विचारात जन्माला येतं. मन हेच सगळ्याचं उगमस्थान आहे. थांबा, हे अविश्वसनीय आहे. हे तर आजच्या काळातल्या माइंडफुलनेस किंवा अगदी कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे CBTचा पाया वाटतोय. म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच त्यांनी हे ओळखलं होतं की आपलं सुख किंवा दुःख बाह्य परिस्थितीवर नाही, तर आपण त्या परिस्थितीकडे कोणत्या नजरेने पाहतो, त्याला कसा प्रतिसाद देतो यावर अवलंबून आहे. अगदी बरोबर. तुम्ही अचूक मुद्दा पकडलाय. हा श्लोक इथेच थांबत नाही. तो पुढे असं सांगतो की जर एखाद्याने अशुद्ध, द्वेषपूर्ण मनाने विचार केला किंवा कृती केली, तर दुःख त्याच्या मागे तसंच येतं, जसं गाडीच्या चाकामागे गाडी ओढणाऱ्या बैलाची पावलं येतात. ते टाळता येत नाही. आणि याच्या अगदी उलट, जर तुमचं मन शुद्ध असेल, विचार निर्मळ असतील, तर सुख तुमच्या मागे सावलीसारखं येतं. अशी सावली जी तुम्हाला कधीच सोडून जात नाही. ही एक अतिशय शक्तिशाली आणि आशावादी संकल्पना आहे. याचा अर्थ आपण आपल्या परिस्थितीचे गुलाम नाही, तर आपल्या विचारांचे आणि पर्यायाने आपल्या नशिबाचे निर्माते आहोत. वाह, ही शिकवण तर खरोखरच कालातीत आहे. मला वाटतं या एकाच विचारावर आपण तासभर बोलू शकतो. पण स्रोतांमध्ये इतरही काही महत्वाच्या गाथांचा उल्लेख आहे. त्या कोणत्या? हो, धम्मपदे अशा अनेक रत्नांनी भरलेला आहे. वैर संपवण्याबद्दल एक प्रसिद्ध गाथा आहे, जी आजही जगातल्या अनेक संघर्षांवर एक उपाय असू शकते. न हि वेरेन वेराणी संमंतीध कुदाचनम, अवेरेणच संमंती एष धम्मो सनंतनो. याचा अर्थ काय होतो? याचा सरळ अर्थ आहे, या जगात वैर कधीही वैराने संपत नाही, तर ते केवळ प्रेमानेच म्हणजेच अवेरेनेच संपते. हाच शाश्वत सनातन नियम आहे. हे ऐकायला खूप सुंदर आणि आदर्श वाटतं. पण खरं सांगायचं तर हे आजच्या जगात शक्य आहे का? जिथे स्पर्धा आणि संघर्ष इतका वाढला आहे, तिथे ही हजारो वर्षांपूर्वीची शिकवण आजही लागू पडते का? मला थोडी शंका वाटते. तुमची शंका अगदी योग्य आहे आणि अनेक जण हा प्रश्न विचारतात. याकडे 2 पातळ्यांवर पाहता येतं. जागतिक पातळीवर देशादेशांमधील वैर कदाचित केवळ प्रेमाने संपणार नाही. तिथे राजकारण आणि इतर अनेक गोष्टी असतात. पण वैयक्तिक पातळीवर विचार करा. आपल्या नात्यांमधले तणाव, ऑफिसमधले वाद, शेजाऱ्यांशी असलेले मतभेद हे द्वेषाने किंवा रागाने वाढतात की समजूतदारपणाने आणि संवादाने सुटतात? हा विचार तिथे नक्कीच लागू होतो. द्वेषाची आग द्वेषाने विझत नाही, त्यासाठी शांतीचं पाणीच लागतं. बरोबर आहे. वैयक्तिक पातळीवर याचा अनुभव आपण सगळेच घेतो. ठीक आहे, पुढचा विचार कोणता आहे? पुढचा विचार स्वतःवर विजय मिळवण्याबद्दल आहे. एक गाथा म्हणते, यो सहस्रम सहस्सेन संगामे मानुसे जिने एकम च जेयम अत्तानम स वे संगम जुत्तमो. म्हणजे एखाद्याने रणांगणावर हजारो योद्ध्यांवर 1000 वेळा विजय मिळवला, तरी त्यापेक्षा जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खरा आणि सर्वश्रेष्ठ विजेता होय. हा विचार खूप प्रेरक आहे, पण हे करणं खूप कठीण आहे. हजारो योद्ध्यांना हरवणं कदाचित जास्त सोपं असेल, पण आपल्या स्वतःच्या सवयींना किंवा रागाच्या एका क्षणाला जिंकणं जवळपास अशक्य वाटतं. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही ठोस मार्ग दिला आहे का या ग्रंथात? दिला आहे, आणि तो मार्ग आहे अप्पमाद, म्हणजेच जागरूकता किंवा सजगता. यावर धम्मपदात खूप भर आहे. एक गाथा सांगते, अप्पमादो अमतपदम प्रमादो मच्चुनो पदम. याचा अर्थ, जागरूकता हा अमरत्वाचा मार्ग आहे, तर प्रमाद म्हणजे आळस किंवा बेसावधपणा हा मृत्यूचा मार्ग आहे. याचा अर्थ, जे लोक जागरूक राहून प्रत्येक कृती करतात, प्रत्येक विचार पाहतात, ते खऱ्या अर्थाने जिवंत आहेत, आणि जे बेसावधपणे यंत्रवत आयुष्य जगतात, ते जिवंत असूनही मृतासारखेच आहेत. हीच सजगता मनावर विजय मिळवण्याचा पहिला टप्पा आहे. म्हणजे आपण रचना पाहिली, काही सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या गाथा पाहिल्या. पण आता मूळ प्रश्नाकडे येऊया. हजारो वर्षांपूर्वीचा हा ग्रंथ आजच्या या टेक्नॉलॉजीच्या ताणतणावाच्या जीवनात महत्वाचा का आहे? याचं व्यावहारिक महत्त्व काय? याचं उत्तर या प्रश्नात दडलं आहे की मानवी स्वभाव खरंच किती बदलला आहे.
आपली उपकरणं बदलली, राहणीमान बदललं, पण आपल्या मनात येणाऱ्या मूलभूत भावना राग, लोभ, मत्सर, प्रेम, करुणा या तशाच आहेत. आणि म्हणूनच धम्मपद आजही तितकंच प्रासंगिक आहे. आपल्या स्रोतानुसार याची प्रासंगिकता 3 मुख्य वैशिष्ट्यांमध्ये आहे. आणि ती वैशिष्ट्ये कोणती आहेत? पहिलं वैशिष्ट्य आहे सुलभता, सिम्प्लिसिटी. यात कोणतेही क्लिष्ट कर्मकांड, यज्ञ किंवा किचकट तात्विक चर्चा नाही. स्वर्ग नरकाच्या गूढ संकल्पना नाहीत. देव आहे की नाही, आत्मा काय आहे यावर वादविवाद नाही. यात थेट आणि सोप्या भाषेत आचरणावर भर दिला आहे. काय करावं आणि काय करू नये हे स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजे यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला आधीपासून विद्वान असण्याची गरज नाही, कोणीही ते वाचून समजून घेऊ शकतं. अगदी. दुसरं वैशिष्ट्य आहे मानवी मानसशास्त्राची सखोल जाण. धम्मपद हे एक प्रकारे मनासाठीची गाईडबुक आहे. राग का येतो, तो कसा शांत करायचा, मत्सर मनात कसा घर करतो, लोभावर नियंत्रण कसं मिळवायचं, याचं अत्यंत सूक्ष्म आणि व्यावहारिक विश्लेषण यात मिळतं. आजच्या काळात जिथे मानसिक आरोग्याला इतकं महत्त्व दिलं जातंय, तिथे धम्मपद हे एक प्रभावी सेल्फ हेल्प साधन ठरू शकतं. हे खरंय. आजकाल आपण सोशल मीडियावर इतरांचं आयुष्य बघून सतत मत्सर किंवा असुरक्षितता अनुभवतो. म्हणजे ही भावना नवीन नाही, तर धम्मपद याला थेट सामोरं जातं. ते यावर काही उपाय सांगतं का, की फक्त विश्लेषण करून थांबतं? ते उपायही सांगतं. जसं की इतरांच्या चुका पाहण्यापेक्षा स्वतःच्या चुका पहा. द्वेषपूर्ण विचारांना मनात थारा देऊ नका, कारण ते आधी तुम्हालाच जाळतात. सजगतेने आपल्या भावनांचे निरीक्षण करा. हे सगळे व्यावहारिक उपायच आहेत. आणि तिसरं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे वैश्विक मूल्य, युनिव्हर्सल व्हॅल्यूज. म्हणजे अशी मूल्य जी कोणत्याही एका धर्मापुरती किंवा देशापुरती मर्यादित नाहीत. बरोबर. सत्य, अहिंसा, संयम, करुणा, क्षमा ही मूल्य कोणत्याही विशिष्ट धर्माची किंवा काळाची मक्तेदारी नाहीत. ती सार्वत्रिक आणि शाश्वत आहेत. तुम्ही कोणत्याही देशात, कोणत्याही काळात, कोणत्याही धर्माचे असा, ही मूल्य तुम्हाला एक उत्तम माणूस बनण्यास मदत करतात. आणि म्हणूनच धम्मपदाचा अनुवाद जगातल्या अनेक भाषांमध्ये झाला आहे आणि आजही जगभरातले लोक, बौद्ध असो वा नसो, त्यातून प्रेरणा घेतात. तर आज आपण धम्मपदाच्या जगात एक छोटीशी पण खूप अर्थपूर्ण सफर केली. आपण पाहिलं की हा ग्रंथ म्हणजे काय, त्याची रचना किती सोपी आणि सुंदर आहे, आणि मनाची शक्ती, स्वतःवरील विजय आणि प्रेम याबद्दलची त्याची शिकवण आजही तितकीच खरी आणि प्रभावी आहे. अगदी. या चर्चेतून हे स्पष्ट होतं की धम्मपद केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर ते मानवी मन समजून घेण्याचं आणि एक शांत, सजग आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचं एक व्यावहारिक साधन आहे. यात कठोर सिद्धांतांपेक्षा शुद्ध आचरणावर जास्त भर दिला आहे आणि हेच या ग्रंथाला कालातीत बनवतं. यांचा उल्लेख केला होता, म्हणजेच मूर्ख आणि विद्वान व्यक्ती. धम्मपदानुसार विद्वत्ता ही केवळ भरपूर माहिती गोळा करण्याने येत नाही, तर ते ज्ञान आचरणात आणण्याने सिद्ध होते. आज आपण माहितीच्या महापुरात जगत आहोत. आपल्या बोटांच्या एका क्लिकवर जगातली कोणतीही माहिती उपलब्ध आहे. पण या सगळ्या माहितीचा आपण करतो काय? या माहितीच्या महासागरात पोहून आपण फक्त माहिती गोळा करणारे बाल बनून राहतो, की त्यातील काही मौल्यवान गोष्टींना कृतीत आणून खऱ्या अर्थाने पंडित होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकतो? हा विचार करण्यासारखा आहे.